असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। आता जवळजवळ 10-12 वर्ष झाले. हे कशी जाग आली ते मला माहित नाही. अचानक झोपेतून जागा झाल्यासारखं. तुमच्यासारख्या पक्षाने पार्ट्यांच्या धोतामध्ये वाटेल ते बोलायचं आणि वाटेल ते वागायचं असं नाहीये. माझ्यासमोर प्रश्न तोच आहे की एवढ्या वर्षानंतर कशी जाग आली ते मला कळलं नाही. हा, त्यांचे मी काही मंत्री घरी पाठवले पूर्वी, पण ते 12 वर्षापूर्वी. 12 वर्षानंतर आता जाग आली. एक तप गेलं झोपेचं आणि 12 वर्षानंतर बोलायला लागला. शरद पवारांचा नातलग आहे ना, पद्मासिंह पाटील. तर त्याला मी ज्याला त्यांचे पुरावे काढले तर काय करणार. मग ते समाजाच्या हितासाठी न काढणं हा दोष आहे. त्यांचे आरोप, त्याचे जे चुकीचे कृत्य बाहेर न काढणं आपला दोष आहे. म्हणून जिथे जिथे मला दिसलं तिथे तिथे मी बोलत गेलो. पण हे आज अचानक कसं जाग आले मला माहीत नाही. प्रत्येक पक्षाने पार्टीमध्ये समविचारी लोक असतात. तसे अवॉर्ड आणि हे समविचारी लोक आहेत. त्यांना दुसरं दिसतच नाही. अंधारी डोळ्यावर आल्यासारखं ते एकच, असं त्यांची सवय झालेली आहे. त्याचा आपण विचार करायचा नाही. आपण सत्याच्या मार्गाने चालत राहायचं. अरे, मी जर हवेत बोललो असतो तर तो या शरद पवारांचे 4 मंत्री घरी गेले नसते ना. घरी आपोआप गेलं काय? मी आंदोलन केले म्हणून तर घरी गेले. अनेक मंत्री, अनेक पक्षाचे लोक मी घरी पाठवले, फक्त समाज आणि देशासाठी. असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।